नमस्कार. गावंडी देशामध्ये आज आपण आलोय युवा संघर्ष यात्रेमध्ये आणि आपल्यासोबत आहेत रोहित पाटील सर आणि रोहित दादा आपले कर्जत जामखेडचे आमदार आहेत ते. आणि गेले बरेच दिवस, मला वाटतं महिनाभर ही यात्रा सुरू आहे. या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तरुणांचे बरेच प्रश्न आहेत जे मला आज त्यांना विचारायचे आहेत, त्याची सुरुवात आज आपण करणार आहोत आणि खूप वेळ नाही घेणार आहे. लगेच आपण त्या प्रश्नांना सुरुवात करूयात. दादा मला सांगा, युवाच का? 60% आहोत आपण, म्हणजे 40 वयोगटाच्या खाली आज भारताची लोकसंख्या जर आपण बघितलं तर आपण 60% आहोत. समजा एखादा युवाचा प्रश्न जर आपण मार्गी लावला तर त्याचे आई वडील सुद्धा खुश होणार आहेत. त्यामुळे युवांचा प्रश्न आपण मार्गी लावू शकलो तर तसं बघितलं 100% लोकसंख्येचे मुद्दे आपण मार्गी लावतो. आणि युवा हे भवितव्य आहे, कुटुंबासाठी सुद्धा, महाराष्ट्रासाठी सुद्धा, देशासाठी. त्याचं भलं झालं तर तो अख्ख्या देशाचं भलं करू शकतो. मग पुढचा प्रश्न असा आहे की आपण लिहिलं युवा संघर्ष यात्रा असं म्हणतोय, तर मग संघर्ष नेमका कशासाठी? संघर्ष त्यांना न्याय देण्यासाठी, त्यांना संधी देण्यासाठी, त्यांनी केलेले कष्ट त्याला एक व्यासपीठ देण्यासाठी. समजा एखादा युवा डिग्री घेऊन बेरोजगार असेल तर मग त्याला जर आपल्याला नोकरी देता आली, कंपनी आणता आली, मग संधी देणं म्हणजे मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये ते जास्त महत्त्वाचं आहे. मग संघर्ष महत्त्वाचा आहे. मग दादा, तुम्ही सभा घेऊ शकला असतात किंवा वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यक्त होऊ शकला, किंवा आता तुम्हाला माहितीच आहे की सोशल मीडियाचा वापर कसा करता येतोय किंवा वेगवेगळ्या माध्यमांचा कसा वापर करता येतोय. मग तुम्ही यात्राच का काढायची ठरवली किंवा पायीच का जायचं ठरवलं? मला महाराष्ट्र समजून घ्यायचा होता, मला लोकांना समजून घ्यायचं होतं. जे आजपर्यंत समजलंय ते योग्य समजलंय का हे जाणून घ्यायचं होतं. आणि ते लोकात गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. गाडी, विमान, हेलिकॉप्टर हे तर नेहमीच करत आलेलो आहे, पण चालत जात असताना कोणाला भेटू, कसं भेटू, कुठल्या परिस्थितीमध्ये भेटू हे ठरलेलं नसतं. आणि जेव्हा काही गोष्टी ठरलेल्या नसतात त्यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं. आणि जे काही सामान्य लोक आज संघर्ष करत आहेत त्याचंच एक प्रतीक ही युवा संघर्ष यात्रा आहे. म्हणून चालत आणि शेवटी रस्त्यावर उतरल्याशिवाय, लोकात गेल्याशिवाय एखादा व्यक्ती घडत नसतो. घडायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि पुढं जायचं आहे. तुम्ही का यात्रेला जॉईन झाला? यात्रेला खरं तर खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रामध्ये कोण बोलत असेल आणि सर्व घटकांचे प्रश्न मांडत असेल तर ते रोहितदादा मांडतात. आणि अशा लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, अशा लोकांना पाठबळ दिलं पाहिजे आणि चांगली लोकं राजकारणामध्ये आली पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे या पदयात्रेमध्ये आम्ही सगळे सहभागी झालेलो आहे. दादा, गाव खेड्यात आजही विकास पोचत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की फक्त रस्ते पोचले, पाणी पोचलं की विकास पोचला. तुमची नेमकी काय व्याख्या विकासाबद्दल? सरकारची कुठलीही योजना योग्य वेळेस कुठलाही खर्च न करता लोकांपर्यंत पोचली पाहिजे. आणि तशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये जर आली त्याला खऱ्या अर्थाने आपण विकास म्हणू शकतो. ती आरोग्याची असेल, नाही तर कुठलीही योजना जी सरकारची असते, खटाटोप न करता, कोणालाही पैसे न देता, वशिला न वापरता, कोणालाही एखादा कॉन्टॅक्टचा वापर न करता सहजपणे जर लोकांना मिळाले आणि घरी बसल्या बसल्या मिळाले, शासन आपल्या दारी खऱ्या अर्थाने, असं नाही की लोकांना शासनाच्या दारी घेऊन जायचं, पण शासन आपल्या दारी खऱ्या अर्थाने जर आपण इम्प्लिमेंट करू शकतो, घरी बसल्या बसल्या ह्या योजना त्यांना मिळाल्या तर त्याला खऱ्या अर्थाने आपण विकास करू शकतो. जातीभेदातून तरुण विभागला जातोय पूर्णपणे, आणि कुठल्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? भेदभावाचं राजकारण सोपं आहे ना. दोन गटामध्ये वाद लावला तर वाद मिटवणारे तेच असणार आहेत जे वाद लावतात, आणि त्याच्यामध्ये फक्त खेळवत ठेवायचं आहे. आणि ह्या लोकांचं जे काही संघर्ष करतात, नाही तर भांडण करतात, त्यांना त्याच्यातून काय मिळत नाही. पण जे भांडण लावतात त्यांचं मात्र राजकीय पोळी भाजून निघते. हे सोपं आहे, विकास अवघड आहे. विकास करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. हाताला काम आणि पोटाला भाकरी हे जर आपण लोकांना देऊ शकलो तर त्यासारखं चांगलं काम कुठलंही नाही. दादा, यावेळी अधिवेशनात काय नक्की मुद्दे असणार आहेत? बरेच मुद्दे आहेत. बोलायला संधी मिळाली तर नक्कीच तिथं मांडू. महत्त्वाचं काय की आम्ही युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत असताना लोकांचं लक्ष आता या यात्रेवर आलेलं आहे, सरकारचं लक्ष आलेलं आहे. आणि तुम्ही जर बघितलं की आपण जे मुद्दे घेऊन चाललेलो आहोत, आता आमचे मित्रपक्षसुद्धा तेच मुद्दे घेत आहेत. तसंच सरकारकडनं सुद्धा येत्या काळामध्ये त्यावर
चर्चा होणं, नाही एखादी पॉलिसी आम्ही घेतलेल्या मुद्द्यावर येण्याची संभावना आहे. म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून काय केलं तर जे काय राजकारण दुसऱ्या दिशेने जात होतं त्याला योग्य दिशेने आणण्याचा प्रयत्न केला आणि सरकारपासून विरोधात असणाऱ्या सर्व नेत्यांना सर्वांनाच मुद्द्यावर आणण्याचं काम या युवा संघर्ष यात्रेने केलेलं आहे. हे खूप मोठी अचीवमेंट आहे. खरं कारण मुद्द्याचं कुणीच बोलत नव्हतं, जे आता कुठेतरी व्हायला सुरुवात होईल या निमित्ताने. तुम्हाला असं वाटतंय का की सिनेमाचा वापर सुद्धा राजकारणासाठी व्हायला लागलाय आता? 100% त्याला आपण कल्चरल पॉलिटिक्सचा एक भाग म्हणतो, पण जसं नकारात्मक आहे तसं सकारात्मक सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या सिरियलच्या मदतीने समाजामध्ये काय चांगल्या गोष्टी घडतात, जर काय चुकीची गोष्ट घडत असेल ती आपल्याला कशी चुकीची हे तुम्ही स्वतः तुमच्या सिरियलच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्याचा वापर हा समाज प्रबोधनासाठीच केलेला आहे. आजचा महाराष्ट्र कसा आहे, तुम्हाला कसा अपेक्षित आहे? जसं अपेक्षित आहे तसा आजचा महाराष्ट्र तर नक्कीच नाही आहे. चालत असताना सामान्य लोकांना अनेक अडचणी आहेत आणि बेसिक योजनासुद्धा लोकांपर्यंत पोचत नाहीत. एकतर करिअर गायडन्स केला जात नाही, त्यामुळे कुठल्या फील्डमध्ये जायचं नाही तर कुठला विषय घ्यायचा हे सुद्धा मुलांना माहीत नाही आहे. शिक्षणाची क्वालिटी खराब आहे. त्याच्याचबरोबर आरोग्याची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. शेतकऱ्याला खूप मोठ्या अडचणी सोसाव्या लागतात. पांदण रस्ते मोकळे होत नसतात. त्याच्याचबरोबर महिला सुरक्षित त्यांना वाटत नाही. तर हे सगळे बेसिक मुद्दे आहेत. राजकारण ज्या पद्धतीने आजपर्यंत केलं गेलं ते आता पूर्वीच्या काळामध्ये योग्य होतं, आत्ता काळामध्ये खूप खालच्या लेवलला गेलेलं आहे. पण परत एकदा पूर्वीच्या लेवलला जाऊन सामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून आपल्याला काम करावं लागेल आणि ते सगळ्यांचीच जबाबदारी असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. दोघांचंही नाव रोहित आहे, दोघे एकत्र आहात. दोघांमध्ये काय साम्य असं तुम्हाला वाटतं? विचार. आता रॅपिड फायर राऊंड आहे शेवटचा, पटापट उत्तर सांगायचं, वेळ नाही घ्यायचा आहे. लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. तुम्ही काय करणार आहे? अजून ठरलं नाही. असं हे उत्तर चुकीचं आहे. मी तुम्हाला लव्ह किंवा अरेंज दोनच ऑप्शन दिले. नाही, अजून वेळ असल्यामुळे एवढा होऊ शकतं, प्रेम होऊ शकतं. म्हणजे एवढा विचार करताय म्हणजे प्रेम दिसतंय. अरे असेल तर सांगा तसं काय. लोकांसमोर आलेलं नाही असं वाटतं. येईलच, लवकरच येईल असं. अरेंज मॅरेज म्हणतात ते आता. नाही, आता ते लपवत आहेत, जाऊ द्या, काय हरकत नाही. शहर की गाव? शहर. शहर की गाव? गावी राहतो त्यामुळे गाव. राजकारण की समाजकारण? उत्तर बॅलन्स झाला आमचं. राजकारण की समाजकारण? समाजकारण. 80-20. 80-20. 80 काय? समाजकारण. 20% राजकारण. महाराष्ट्र की दिल्ली? महाराष्ट्र. आणि दिल्लीत जायला मिळालं तर? दिल्लीला महाराष्ट्राकडे आणू. महाराष्ट्र की दिल्ली? महाराष्ट्र. बारामती की कर्जत जामखेड? बारामती जन्मभूमी आणि कर्जत जामखेड एक कर्मभूमी. उत्तर दे. उत्तर त्यांनी दिलं. आणि भविष्यात मुख्यमंत्री व्हायचंय का आमदार म्हणूनच सेवा करायची? असा एक व्यक्ती बनायचंय की एका फोनवर कुठलंही काम कोणाचंही झालं पाहिजे, तेवढी ताकद दाखवा. तुमचं विजन काय? यांच्या नेतृत्वामध्ये काम करायला आवडेल. आणि याचा सोपा प्रश्न साधा विचारतो की जनरल प्रश्न आहे की आवडती हिरोईन कोण आहे तुमची? माझी आलिया भट. तुमची? रश्मिका मानधन. का बरं सर? कोण? रश्मिका मानधन. आहे का अशी कोणी? आता लेटेस्ट कुठला पिक्चर बघितला का ते? ॲनिमल. मग अजून बघितलं नाही, बघायचं आहे. तर ही दोन्ही तरुण मंडळी आहेत आणि विजनरी असणारी मंडळी आहेत. खूप मला वाटतं भविष्य सुंदर असेल महाराष्ट्राचं जर ही सगळी मंडळी असतील. आणि तुम्हा दोघांनाही संघर्ष यात्रेसाठी आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्हालाही मनापासून शुभेच्छा. तुम्ही जे करता तुमच्या माध्यमातून अजून जास्त प्रबोधन व्हावं, खऱ्या गोष्टी लोकांसमोर यावेत आणि त्यातून मतपरिवर्तन व्हावं आणि सर्व युवा सकारात्मक दिशेने जावेत अशी अपेक्षा. थँक्यू.